लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। हा कार्यक्रम आम्हाला कुठली शोबाजी करायची नव्हती, आम्हाला कुठलंही नाही, तर आम्हाला लोकांच्यापर्यंत लोकशाहीरांना भाऊ साठे पोचवायचे आहेत, त्यांचे विचार पोचवायचे आहेत। लहुजी साळवे यांची ताकद आणि व्यसनाधीनापासून लोक लांब जावेत म्हणून आम्हाला त्यांना लहुजी साळवे सांगायचं आहे, आम्हाला फकीरा समजून सांगायचं आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीचा विटा शहरात उत्साहात सोहळा, युवकांच्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक। सांगली जिल्ह्यातील विटा शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती उत्साहपूर्ण आणि ऐतिहासिक वातावरणात साजरी करण्यात आली। या जयंती उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे शहरातील युवकांनी घेतलेला पुढाकार, आर्थिक, शारीरिक आणि संघटनात्मक अशा सर्व स्तरावर योगदान देत युवकांनी हा सोहळा यशस्वी करून दाखवला। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपत विटा शहरात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। युवकांनी स्वतः पुढाकार घेत नियोजन, व्यवस्थापन आणि कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी पार पाडली। त्यामुळे जयंती उत्सव शिस्तबद्ध, शांततामय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या जयंती उत्सवासाठी फुलेनगर परिसरातील राहुल बाबा कांबळे, एनडी नाना कांबळे, संपत नाना कांबळे, गणेश तूप सौंदर्य, रविमामा सातपुते, महादेव तूप सौंदर्य, अमोल सकट, केशव तूप सौंदर्य, संतोष सातपुते, अतुल कांबळे, रोहित सातपुते, शुभम कांबळे, पृथ्वीराज आबा खिलारे, रोहित नाना कांबळे, ओंकार भिंगार दिवे आणि रोहित बबन कांबळे या युवकांनी मोलाचे योगदान दिले। या सर्व युवकांच्या एकजुटीमुळे आणि अथक परिश्रमामुळे जयंती सोहळा ऐतिहासिक वातावरणात यशस्वीरित्या पार पडला। त्यांच्या कार्याचे विटा शहरासह परिसरातील नागरिकांकडून सर्वत्र कौतुक होत असून सामाजिक एकात्मतेचा आदर्श या उपक्रमातून निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे। कार्यक्रमामध्ये कुठलंही गालबोट न लागता, प्रशासनाला कुठलीही कोणीही धारेवर न धरता प्रशासनालाही मदत आणि प्रशासनाची आम्हाला मदत चांगल्या रीतीने झाली। जो कार्यक्रम आम्ही फुलेनगरकर म्हणून जो आम्ही आयोजित केला होता तो कार्यक्रम अति उत्साहीपणे साजरा झाला, परंतु त्या कार्यक्रमामध्ये काही जणांची नाराजगी असेल, काही जणांना आनंद झाला असेल, परंतु प्रत्येक फकीरापासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठेची जी फकीरा कादंबरी आहे त्या कादंबरीमध्ये एक नेहमी फकीरा म्हणून एक मोठी आणि चर्चेत अशी फकीरा ही कादंबरी आहे। ह्या आम्ही फुलेनगरकरमध्ये आम्हाला असाच एक फकीरा मिळाला आहे, तो म्हणजे आमचा राहुल बाबा आहे। ह्याच्या एका तळमळीनं एक मातंग समाजामध्ये एक गालबोट न लागता बाबांनी गणेश तुपसौंदर्य असेल, अमोल सकट असेल, आबा खिलारे असतील, अशा फुलेनगरकर आम्ही आयोजित जे सदस्य बॉडी आहे ह्या लोकांनी अतिशय कष्टानं हे काम पार पाडलं। जिकडे बघताना आज मार्केटमध्ये लोकांच्यामध्ये, व्यापारी लोकांच्यामध्ये एक चांगलं कौतुकाचं वातावरण आहे आणि हाच उपक्रम आम्ही फुलेनगरकर म्हणून राहुल बाबांनी जी बी मूठ बांधलेली आहे ही मूठ आम्ही अशीच अश्मवेधाच्या घोड्यासारखी हर एक समाजामध्ये, मातक समाजामध्ये आम्ही फिरवणार आहे, लोकांच्यामध्ये जनजागृती करणार आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेबद्दल आम्ही लोकांना चांगलं जे आहे त्यांनी जे न शिकता जे करून दावलं, जे मातक समाजामध्ये जी काही टॅलेंट आहे, एक मातंगाचं पोरगं न शिकता आणि स्वातंत्र्यामध्ये देश असताना 1920 साली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला आणि त्यापासून 1900 त्याच्या मरणकाळापर्यंतचा तिने जो लेखा जे केला समाजासाठी तो आम्ही फुलेनगरकर याच्या मध्ये होतो। त्यांचं जे विचार आहे ते समाजापर्यंत आम्ही पोचवण्याचं कार्य करत आहे। राहुल बाबा एक या शिवसेनेचे, शिंदे गटाचे आमदार साहेबांच्या मुशीत तयार झालेला कार्यकर्ता आहे आणि ह्या कार्यकर्त्याला असं वाटत आहे की माझा मातंग समाज कुणीही अन्यायग्रस्त नाही राहिला पाहिजे, अन्यायामध्ये गंजला नाही पाहिजे, तर त्याला एक झळाळी मिळण्याचं नेहमी काम त्याच्या घरापासून, फुलेनगरपासून ती खानापूर तालुकाभर करत आहे। आणि ह्याच गोष्टीला आम्ही प्रेरणा घेऊन आमची जी संयोजक टीम आहे
त्या टीमनं आम्ही या गोष्टी त्याला हरारीनं साथ देण्यासाठी आम्ही तयार झालेलो आहोत. तर मातंग समाजाला एक चांगली दिशा देण्यासाठी मातंगचा अर्थ असा होत होता, एकेकाळी कोणीतरी केला होता मातंग म्हणजे आतंक. तर मातंग म्हणजे आतंक नव्हं, तर मातंग म्हणजे जिथं पाऊल ठेवल तिथं शोभामय वातावरण, एक शांतीचं वातावरण आणि लोकांच्या मध्ये एक प्रीतीचं वातावरण निर्माण करणारा हा संदेश आम्ही फुलनगरकर ह्या महोत्सवामधून आम्ही केलेला आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजासाठी अशाच प्रकारे युवकांनी एकत्र येत सामाजिक उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अशाच स्थानिक आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा लोकन्यूज मराठी.